the actual life cycle of that phage mu. Okay. आता phage mu ज्या वेळेला इथे होस्टला इन्फेक्ट करेल, the mechanisms will be similar to those of lambda phage, T4 phage and M13 phage. ओके. सो जसं त्या ठिकाणी आपण अटॅचमेंट, त्याच्यानंतर पेनिट्रेशन आणि त्याच्यानंतरच्या बाकीच्या सायकल्स पाहिल्या, दो सेम सायकल्स विल बी परफॉर्म हिअर इन phage mu. ओके. फक्त आता इथे जे काही ट्रान्सक्रिप्शन मेकॅनिझम कॅरी आउट होणार आहे, तर त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन कोणत्या कोणत्या जीन्सचं कोणत्या कोणत्या वेळेला होतं, त्यानुसार इथे हे जीन्स काय केले तर 3-4 वेगळ्या वेगळ्या सेगमेंट्स मध्ये त्याला आपण सेपरेट आउट करू शकतो. सो देअर विल बी सेट ऑफ अर्ली जीन which will replicate or which will transcribe starting from its 0 to 9 minutes. ज्या वेळेला फाज जिनोम होस्ट सेल मध्ये इनकॉर्पोरेट केला जातो किंवा होस्ट सेल मध्ये जेव्हा तो एंट्री घेतोय, त्यावेळेला सुरुवातीच्या 9 मिनिट्स मध्ये ज्यांचं ट्रान्सक्रिप्शन केलं जाईल, दो सेट ऑफ जीन्स विल बी कॉल्ड एज अर्ली जीन्स. ओके. आफ्टर दॅट the next transcription cycle will start from 9 to 14 to 17 minutes. Those set of genes will be called as intermediate genes. Okay. Now after that, from the interval of 14 to 17 minutes onwards, the genes which are transcribed will be called as late genes. ओके. सो अशा पद्धतीने इथे 3 सेट मध्ये आपण काय करू शकतो, ह्याच्या जीन्सना इथे सेपरेट आउट करू शकतो. सो अर्ली जीन्स आहेत, इंटरमिडिएट जीन्स आहेत अँड देन लेट जीन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर या ओव्हरऑल जीन्सच्या ट्रान्सक्रिप्शन मध्ये जे म्यू आर एन इथे सिंथेसाइज होतात, तर ते 2 फेजेस मध्ये ते सिंथेसाइज केले जातील. एक असेल अर्ली फेज अँड अनदर विल बी द लेट फेज. ओके. म्हणजे हा जो अर्ली अँड इंटरमिडिएट पार्ट जो कन्सिडर केलाय, तर देन अर्ली अँड इंटरमिडिएट पार्ट विल बी transcribed in early phase and the late genes will be transcribed to form late mRNAs of that new phage. ठीक आहे. आता ट्रान्सक्रिप्शन होत असताना ट्रान्सक्रिप्शन कोणत्या डिरेक्शननी कॅरी आउट केलं जाईल. सो स्टार्टिंग फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ दॅट जीनोम, द ट्रान्सक्रिप्शन विल स्टार्ट and it will end towards the right side of this genome. ओके. सो हा जो जिनोम आपण इथे स्टडी केला, तर त्या जिनोम मध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो याचा लेफ्ट पार्ट आहे तो पहिले ट्रान्सक्राईब केला जाईल आणि स्टार्टिंग फ्रॉम दिस लेफ्ट पॉइंट जसा तो ट्रान्सक्रिप्शन पार्ट पुढे सरकतोय तशा तशा पद्धतीने समोर ह्याचं ट्रान्सक्रिप्शन केलं जाईल. ओके. तुम्हाला आठवत असेल आपण लॅम्बडा फाज इथे स्टडी केला होता. लॅम्बडा फाज मध्ये आपण क्रो प्रोटीन एन प्रोटीन्स पहिले स्टडी केले होते. तर एक ट्रान्सक्रिप्शन होत असताना एक ट्रान्सक्रिप्शन त्याच्या राईट साईडला होत होतं, दुसरं ट्रान्सक्रिप्शन लेफ्ट साईडला होत होतं. ठीक आहे. पण असं कुठलंच व्हॅरिएशन ह्या म्यू फाज मध्ये नाहीये. सुरुवातीला तो जीन काय करतोय, ज्या वेळेला होस्टला तिथे इन्फेक्ट करेल त्यावेळेला तो इंटिग्रेशन करेल. इंटिग्रेशन झाल्यानंतर ज्या वेळेला तिथे इंडक्शन त्याचं केलं जाईल, त्यावेळेला तो काय करेल, त्याची लायटिक सायकल तिथे कॅरी आउट करेल. ठीक आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम दिस फर्स्ट जीन इट विल स्टार्ट ट्रान्सक्रायबिंग अप टू दिस राईटवर्ड जीनोम. ठीक आहे. सो त्या पद्धतीने त्यांचं ते ट्रान्सक्रिप्शन केलं जाईल. ओके. Now after that we will see the actual life cycle of this phage mu. Okay. So first of all there will be attachment, then penetration, and after that the genome will be introduced into the host cell. ठीक आहे. होस्ट सेल मध्ये इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्याचं पहिलं काम असणार आहे ते म्हणजे ट्रान्सपोजेस जसे एखाद्या होस्ट क्रोमोझोम मध्ये स्वतःला इन्कॉर्पोरेट करतात, त्या पद्धतीने कट अँड पेस्ट मेकॅनिझमने हे स्वतःचा जिनोम काय करतील, त्या होस्ट जिनोम मध्ये इन्कॉर्पोरेट करतील. ओके. ते झाल्यानंतर ते स्वतःला ज्या वेळेला होस्ट सेल मध्ये स्वतःला इंटिग्रेट करतात, होस्टच्या क्रोमोझोम मध्ये स्वतःला इंटिग्रेट करतात, त्यावेळेला त्या फॉर्मला म्हटलं जातं इथे रिप्रेस्ड फॉर्म और इंटिग्रेटेड प्रोफाज फॉर्म. ओके. सो प्रोफाज म्हणजे नेमकं काय, व्हेन दॅट bacteriophage genome gets incorporated into the host chromosome, that condition will be called as prophage condition. त्यावेळेला त्याच्या जिनोमला म्हटलं जाईल रिप्रेस्ड जिनोम. ओके. आता हे जे काही रिप्रेस्ड कंडिशन आहे त्या जिनोमची, ती रिप्रेस्ड कंडिशन मेंटेन करण्यासाठी एक प्रोटीन तिथे रिस्पॉन्सिबल आहे अँड दॅट प्रोटीन इज कॉल्ड ॲज रेप प्रोटीन. ओके. सो रेप प्रोटीन जर तिथे एका पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल, त्यावेळेला हा जिनोम प्रोफाज कंडिशन मध्ये तिथे मेंटेन राहील. पण ज्या वेळेला रेप प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन तिथे अक्युमुलेट व्हायला लागतं, सेलमध्ये जेव्हा रेप प्रोटीन्स ते वाढायला लागतात, त्यावेळेला तो रिप्रेस्ड कंडिशन मधनं निघून डी रिप्रेस कंडिशन मध्ये तो जिनोम चालला जाईल. ओके. म्हणजे सुरुवातीला
रेप्रेस कंडिशन मध्ये, पण ज्या वेळेला रेप प्रोटीन तिथे अक्युमुलेट व्हायला लागतील त्यावेळेला तो प्रोफाज कंडिशन सोडून त्या जिनोम मधून बाहेर निघून जाईल. ओके, दॅट कंडिशन विल बी कॉल्ड ॲज डी रिप्रेस्ड कंडिशन. ओके, आता इथे ज्या वेळेला आपल्याला फाजला डी रिप्रेस कंडिशन मध्ये आणायचं असेल किंवा त्या फाजला आपल्याला प्रोफाज मधनं बाहेर एक्साइज करायचं असेल तर इथे इंडक्शन कॅरी आउट करावं लागेल अँड दॅट इंडक्शन कॅन बी डन बाय युझिंग हाय टेम्परेचर. ओके, आता इंडक्शन म्हणजे नेमकं काय? आपण ज्या वेळेला लॅम्बडा फाज स्टडी केला त्यावेळेला आपण म्हणत होते की तो जर का प्रोफाज कंडिशन मध्ये असेल याचा अर्थ तो त्या क्रोमोझोम मध्ये कसा आहे, इंटिग्रेटेड फॉर्म मध्ये आहे. मग ज्या वेळेला होस्ट सेलची कंडिशन सुधारते, ज्या वेळेला त्याला तिथे लॅटिक सायकल कॅरी आउट करायची असते त्यावेळेला काय केलं जातं, तो प्रोफाज कंडिशन मध्ये असलेला जिनोम एक्साइज केला जातो, इंड्यूस केला जातो आणि त्या क्रोमोझोम मधनं त्याला बाहेर काढलं जातं. मग तो काय करतो, त्याची लायटिक सायकल कॅरी आउट करतो. ठीक आहे, त्या लॅम्बडा फाजला तिथनं इंड्यूस करण्यासाठी युव्ही रेज रिस्पॉन्सिबल आहेत. त्याच्यानंतर बॅक्टेरियल सेलची काय कंडिशन आहे ती पण तिथे एक कंडिशन तिथे रिस्पॉन्सिबल असेल. ठीक आहे, पण ज्या वेळेला म्यू फाजच्या बाबतीत आपण स्टडी करतो त्यावेळेला इथे त्या म्यू फाजला इंड्यूस करण्यासाठी युव्ही किंवा डीएनए डॅमेज होण्याचे काही एक फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल नाहीये. इथे सिम्पली जर का आपल्याला लायसोजेनी मधनं म्यू फाजला इथे इंड्यूस करायचं असेल तर सिम्पली you just put that cell at the temperature of 42 degree centigrade. Okay, what will happen here? These phages will get induced from that prophage condition. Okay, just give me 2 minutes. ओके, सो ज्या वेळेला आपण त्याला त्या 42 डिग्री सेंटीग्रेडच्या टेम्परेचर वरती नेऊन सोडणार त्यावेळेला काय केलं जाईल, लायसोजेनी मधनं ते फाजेस स्वतःला तिथनं इंड्यूस करून आता ते लायटिक सायकल मध्ये जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय होतं, त्यानंतर लायटिक सायकल मध्ये लागणारे जे पण काही कंपोनेंट्स आहेत, स्ट्रक्चरल प्रोटीन्स आहेत ते तिथे एक्सप्रेस केले जातील. इंटरमिडिएट नंतर जे काही लेट जीन्स आहेत ते तिथे एक्सप्रेस केले जातील. त्याचे सर्व कंपोनेंट्स तिथे तयार केले जातील. फॉर एक्झाम्पल फाज हेड आहे, आफ्टर दॅट टेल प्रोटीन्स आहेत, बेस प्लेट्स आहेत, त्याच्यानंतर टेल फायबर्स आहेत. ऑल दीज कंपोनेंट्स विल बी स्टार्टेड प्रोडक्शन, ऑल दीज कंपोनेंट्स विल बी प्रोड्यूस देअर. ओके, ते झाल्यानंतर नेक्स्ट मेकॅनिझम जे आहे त्याचं दॅट इज असेंब्ली ऑफ दॅट फाज. ओके, सो ज्या वेळेला इथे असेंब्ली होणार असते तर ऍप्लिकेशन कसं केलं जाईल तिथे, सो जसं ट्रान्सपोजिशन मेकॅनिझम मध्ये आपण कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझम स्टडी करतो, म्हणजे एखादा जिनोम असेल त्या जिनोम मध्ये तो ट्रान्सपोज प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर तिथनं तो एक कॉपी तिथे ठेवून दुसरी कॉपी तो दुसरीकडे तिथे तयार करेल. ओके, सो ह्या मेकॅनिझमने तो तिथे त्याचं रेप्लिकेशन कॅरी आउट करतो. सो नियर अबाउट 50 to 100 न्यू साइट्स त्या जिनोम मध्ये तयार झालेल्या असतात ज्या ठिकाणी आपला हा फाज म्यू काय झालेला असेल त्याच्या एकेका कॉपी मध्ये तो प्रेझेंट असेल. ओके, सो ड्युरिंग असेंब्ली फाज हेड, त्याच्यानंतर टेल प्रोटीन्स, त्याच्यानंतर बाकीचे सगळे स्ट्रक्चरल कंपोनेंट्स एकत्र येतील, तिथे असेंब्ली केली जाईल. जेवढा पण जिनोम त्या फाज म्यूचा आहे तो असेंबल करून त्या फाज हेड मध्ये कॅप्चर केला जाईल. कॅप्चर होत असताना एक वेगळी मेकॅनिझम इथे यूज केली जाते अँड दॅट मेकॅनिझम इज नियर अबाउट, कशी आहे ती पाहूया. सो ओव्हरऑल वी कॅन सी हिअर द जीनोम साइज इज ऍक्च्युअली 37 किलो बेस पेअर्स. ओके, सो एवढा हा मोठा त्याचा जीनोम आहे. बट ज्या वेळेला तो फाज मध्ये तिथे इनकॉर्पोरेट केला जातो, the actual genome which is incorporated in that phage is near about 39 kilo base pairs. Okay, म्हणजे नेमकं काय, तर starting from this attachment L site up to this attachment R site is near about 37 kilo base pairs. But while adding this genome into the head of that virus, actual 39 kilo base pairs of that genome is incorporated. It means that along with this phage genome, it also captures the host DNA into it. ओके, सो बाकीचा उरलेला जो काही 2 किलो बेस पेअर्सचा एरिया आहे तो कशाचा असणार आहे, आपला होस्ट जिनोमचा असणार आहे. ओके, सो प्रत्येक फाज
प्रत्येक हेडची जी काही असेंब्ली तिथे कॅरी आउट होतीये, ती असेंब्ली होत असताना त्या फाज हेड मध्ये तुम्ही पाहाल की ऍडिशनल बॅक्टेरियल क्रोमोझोमचा एक थोडासा पार्ट पण काय झालेला असणार तिथे ऍड झालेला असणार. ठीक आहे. कधी कधी काय केलं जातं की हा क्रोमोझोमचा हा वाला एरिया तिथे घेऊन फाज मध्ये ऍड करत असताना चुकून काय होतं, स्टार्टिंग फ्रॉम धिस पॉइंट अप टू अनदर पॉइंट ऑफ दॅट जिनोम, तेवढा पार्ट काय केला जातो, उचलून त्या जिनोम फाज हेड मध्ये तिथे कॅप्चर केला जातो. मग काय होतं, ह्या ओव्हरऑल जिनोम मधनं काही पार्ट काय केला जाईल तिथे डिलीट केला जाईल. ओके. मग ज्या वेळेला आपण इथे 5 न्यू स्टडी करतो, त्याचा जिनोम आपण तिथे जर का स्टडी केला तर हा जो इथून इथपर्यंतचा पार्ट आहे तो कॉन्स्टंट राहतो, पण ऍडिशनल हा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला इथे सगळ्या ठिकाणी युनिक मिळेल. ओके. म्हणजे नेमकं कोणत्या होस्टला त्याने इन्फेक्ट केलेला आहे सुरुवातीला, त्याच्या क्रोमोझोम मध्ये जो काही जीन प्रेझेंट असेल, दोज ऍडिशनल जीन्स विल बी प्रेझेंट हिअर. मग आता तो घेताना कोणते जीन्स घेतोय ते त्या फाज वरती डिपेंड करेल. त्यामुळे ज्या वेळेला आपण फाज म्यू स्टडी करणार, त्याचा जिनोम स्टडी करणार, तर ते स्टडी करत असताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा ऍडिशनल सिक्वेन्स जो आहे तो युनिक सिक्वेन्स तिथे मिळेल. ठीक आहे. नाउ आफ्टर दॅट ज्या वेळेला ह्याची असेंब्ली कंप्लीट होते, आफ्टर कंप्लीशन ऑफ इट्स असेंब्ली नियर अबाउट 50 to 100 न्यू प्रोजेनी फाजेस विल बी फॉर्म्ड इन ईच होस्ट सेल. ओके. ज्या वेळेला इथे कम्प्लीट असेंब्ली त्याची कॅरी आउट केली जाईल, असेंब्ली झाल्यानंतर तुम्ही पाहाल की त्या होस्ट मध्ये नियर अबाउट 50 to 100 नवीन प्रोजेनी व्हायरसेस तयार झालेले असतील. ओके. तेवढे व्हायरसेस तिथे तयार झाल्यानंतर तिथे त्याची ऍक्च्युअल लाईफ सायकल कंप्लीट होईल. हे नियर अबाउट 50 to 100 प्रोजेनी फाजेस त्या सेलला लाईज करून सेलच्या बाहेर पडतील आणि जे पण कोणी नवीन सेन्सिटिव्ह होस्ट आहेत त्यांना जाऊन ते काय करतील, तिथे इन्फेक्ट करतील. ओके. सो दिस इज द ऍक्च्युअल लाईफ सायकल ऑफ दिस म्यूफाज. ओके. आता हा जो म्यूफाज आपण इथे स्टडी केलाय त्याच्यामध्ये जी काही आपण रेप्लिकेशन मेकॅनिझम इथे पाहिलं, तर त्याला एका छोट्याशा डायग्राम मध्ये आपण स्टडी करूया. सो दिस इज द ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ दिस रेप्लिकेशन. ओके. बट मला सांगा की आतापर्यंत जे आपण इथे स्टडी केलं ते तुमच्या लक्षात आलंय का म्यूफाज? हो मॅम. ओके. कोणाला मध्ये काही क्वेरीज आहेत का? नो मॅम. Okay, so now we will see the actual mechanism which is carried out by that muphage during its transposition. Okay, so okay, so we can consider here this is the host genome. ओके. या होस्ट जिनोम मध्ये आपला हा जो म्यूफाज आहे तो तिथे इनकॉर्पोरेट केला जातो बाय ट्रान्सपोजिशन मेकॅनिझम. ओके. सो व्हाईल कॅरिंग आउट दॅट ट्रान्सपोजिशन मेकॅनिझम, इथे एक कोहेसिव्ह एंड फॉर्म होईल अशा पद्धतीने एन्झाइम्स काय करतात, इथे कट करतात. ओके. सो द एन्झाइम्स रिस्पॉन्सिबल हिअर फॉर कटिंग ऑफ दॅट डीएनए इज ट्रान्सपोजेसेस. Okay, so these transposases carry out the cutting of this DNA to form a cohesive end. त्या कोहेसिव्ह एंड मध्ये ते कोहेसिव्ह एंड फॉर्म झाल्यानंतर तो जो काही आपला म्यूफाज आहे तो इथे स्वतःला इनकॉर्पोरेट करून घेतो. ओके. सो आफ्टर इनकॉर्पोरेटिंग ऑफ धिस म्यूफाज हिअर एक गॅप विल बी फॉर्म. ओके. कोहेसिव्ह एंड फॉर्म झाल्यामुळे एक अनइक्वल जे काही हे कटिंग होतं, तर ते अनइक्वल कटिंगच्या मुळे काय होतं, इथे काही गॅप्स फॉर्म होतात. ओके. सो दीज गॅप्स आर फिल्ड बाय forming two sequences. Okay, so DNA पॉलिमरेज तिथे येणार, डीएनए पॉलिमरेज ह्या सिक्वेन्सला ह्या डीएनए सिक्वेन्सच्या प्रमाणे फिलअप करून देणार. ठीक आहे. सो हा जो आपला रेड कलरचा जीन आहे, दॅट रेड कलर जीनोम इज ऍक्च्युअली दी म्यूफाज. ओके. सो त्याने स्वतःला इनकॉर्पोरेट केल्यानंतर दोन्ही साईडचे एंड फिलअप झाल्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने हा जीनोम जो आहे म्यूफाजचा अशा पद्धतीने इनकॉर्पोरेट झालेला दिसेल. Okay, by using the same mechanism it will carry out its replication. So it will keep its one copy here, and after that another copy will be formed and another copy will be again incorporated into the another site of that chromosome with this same mechanism. मग एक कॉपी तुम्हाला इथे इनकॉर्पोरेट झालेली दिसेल, त्याच बॅक्टेरियल क्रोमोझोम मध्ये अजून एक कॉपी तुम्हाला अशाच पद्धतीने सेम तिथे ऍड झालेली दिसेल. सो दिस मेकॅनिझम विल बी कॅरिड आउट नियर अबाउट 50 to 100 टाइम्स. ठीक आहे. मग ओव्हरऑल जेव्हा आपण होस्ट जिनोम तिथे स्टडी करतो, त्या होस्ट जिनोम मध्ये 50 ते 100 ठिकाणी तुम्हाला हे असे ट्रान्सपोजेबल एलिमेंट्स जे आहेत, हे म्यूफाजचे हे जे काही ट्रान्सपोज जीन्स आहेत ते तुम्हाला तिथे प्रेझेंट मिळतील. ठीक आहे. मग ज्या वेळेला तिथे असेंब्ली केली जाते, असेंब्ली होत असताना इथनं हा जीन कट केला जातो आणि कट करून तो त्या
प्रोजेनीच्या हेडमध्ये इनकॉर्पोरेट केला जाईल. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस मेकॅनिझम द रेप्लिकेशन ऑफ दॅट न्यू फाज विल बी carried out. Okay, so is this part understood by you now? Is there any query in this part now? सगळ्यांना हा पार्ट लक्षात आलाय का? हो मॅम. ओके ओके.